तुम्ही पाहत आहात नागरिक वार्ता न्यूज चॅनल, नागरिकांच्या समस्यांना भिडणारा बुलंद एल्गार. आपला महाराष्ट्रातलं डिस्कॉम म्हणतं आमचे 4000 कोटी रुपयाचं नुकसान आहे, कारण शेतकऱ्याला पावर देतो. माझ्याकडे 3 विहिरी आहेत. मी तिन्ही विहिरीवर 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप लावले. पहिले 1 तास पाणी मिळायचं आणि नदी नाले जे होते त्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता माझी 60 एकर जमीन उन्हाळ्यातही पूर्ण सिंचनाखाली आहे. 8 तास पंप चालतो, ड्रीप इरिगेशन आहे. माझ्याकडे 10 एकर ऊस होता. आम्ही तुमच्यासारखे नशीबवान नाही आहोत. तुमच्याकडे मी परवा वरतून बघत होतो, पाणीच पाणी, ऊसच ऊस, हिरवंच हिरवं. आमच्याकडे एकदा तुम्हाला सगळं हिरवं दिसणारच नाही, कारण तुम्ही भाग्यवान. पण आमच्याकडे पाणी नाहीये. 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आम्ही जलसंवर्धनाचा कार्यक्रम सुरू केला. 1000 आम्ही ते सरोवर बांधले, अमृत सरोवर. बुलढाणा, अकोला, वाशिम, पूर्ण देशात, अगदी तुमच्या इकडे ठिकठिकाणी वॉटर कॉन्झर्वेशनची कामं केली. परवा विनय कोरेंनी आपल्या जिल्ह्यामध्ये 3 तलाव मी त्यांना फुकट बांधून दिले. आणि वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये एवढं काम झालं की बुलढाणा जिल्ह्यातलं सिंचन 19% होतं. 22,000 विहिरी चार्ज झाल्या आणि ते 47%वर गेलं. फुकटात, 1 रुपया खर्च नाही. मला 9 डॉक्टरेट मिळाल्या, डिलिट्स मिळाल्या, डॉक्टरेट नाही डिलिट्स. आणि त्यापैकी 5 डिलिट्स कृषी विज्ञानावर मिळाल्या. कारण मी एवढा हुशार नाही आहे. मी 75 साली जेव्हा HSCला होतो तेव्हा इमर्जन्सी लागली आणि जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात मी शिरलो. मी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं आणि मला 50% पेक्षा कमी मार्क सायन्स ग्रुपमध्ये मिळाले, 49.26%. आणि मी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन करता डिस्क्वालिफाय झालो. माझ्या घरच्यांची इच्छा होती की मी इंजिनियर झालो पाहिजे. पण आता माझे आई वडील तर जिवंत नाही आहेत. पण मला म्हणायचे, बघ तू तुझ्या या सगळ्या राजकारणापायी तुझ्या आयुष्याचं तू नुकसान केलं. पण आता मला IIT आणि इकडनं जेव्हा या डिलिट्स मिळाल्या तेव्हा मी मनातून आईचं आठवण करतो की बघ, मी जरी इंजिनियर नाही झालो तरी मला आता इंजिनिअरिंग कॉलेजची डॉक्टरेट डिलिट्स मिळाली. माझ्यावरून मी एक गोष्ट सांगतो, गैरसमज करू नका. ज्ञानाचा आणि यशाचा काही संबंध नाही. जो मेरिटमध्ये पास होतो वकिलीची परीक्षा, त्याची प्रॅक्टिस चालत नाही. आणि जो सेकंड क्लासमध्ये पास होतो तो भारतातला सगळ्यात चांगला वकील बनतो. ज्ञान आवश्यक आहे. नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी नेहमी 2 फिलॉसॉफी प्रपोगेट करतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस. वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि दुसरी गोष्ट मी सगळ्यांना नेहमी सांगतो की नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. It is depending upon the appropriate vision of the leadership that you can convert waste into wealth. आपण कचऱ्याचं रूपांतर संपत्तीत करू शकतो. मी 7 वर्षापूर्वी एक दिवस नागपूर महानगरपालिकेत, आमची अनेक वर्षांपासून सत्ता आहे, ज्या मेयर होता तो MSc मॅथमेटिक्स मधला हुशार प्रोफेसर होता, अनिल सोले म्हणून. मी त्याला, अनिल अपने को सुएज का वाटर बेचना है. तो मला म्हणाला, आप कुछ भी बोलते हो, ये शौचालय का पानी बेचना कुछ भी संभव तो भी है क्या? बोले, यार तू मेरी बात सुन, मैं बराबर फंडा जमाता हूं. आणि 7 वर्षापासून आम्ही आमचं पाणी शुद्ध करतो. कोराडी खापरखेडा पॉवर प्रोजेक्टला देतो आणि 300 करोड रुपये वर्षाचे असे 7 वर्षापासून आम्ही कमवतो. कशापासून? टॉयलेटच्या पाण्यापासून. म्हणजे टेक्नॉलॉजी इज इम्पॉर्टंट, इनोव्हेशन इज इम्पॉर्टंट, रिसर्च इज इम्पॉर्टंट. फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी, फ्युचरिस्टिक विजन अँड फ्युचरिस्टिक प्लॅनिंग हे इम्पॉर्टंट आहे. मला आज मी मुन्नाशी बोलत होतो.
तुम्हाला माहिती आहे की नाही, मी ऑटोमोबाईल माझ्या डिपार्टमेंटच्या अंडर आहे आणि तुमच्या इथे मॅक्झिमम स्टील याच्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या जेवढ्या इंडस्ट्रीज आहे कास्टिंग आणि सगळ्याच्या त्याचा संबंध ऑटोमोबाईलशी आहे. मी जेव्हा मंत्री झालो आणि मोदीजी प्रधानमंत्री झाले तेव्हा आमच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा साईज 7 लाख करोड होता आणि 2 लाख करोडचा एक्सपोर्ट होता आणि आज आमची ऑटोमोबाईल इंडस्ट्री झाली आहे 12.5 लाख करोड रुपयाची. 4.5 करोड युवकांना रोजगार दिलेला आहे आणि आपल्या देशामध्ये राज्य सरकारला आणि भारत सरकारला सगळ्यात जास्त जीएसटी टॅक्स रेव्हेन्यूच्या रूपाने ही इंडस्ट्री देते आणि 3.5 लाख ते 4 लाख करोडचं एक्सपोर्ट आहे, निर्यात आहे. हे बजाज स्कूटर 50% स्कूटर एक्सपोर्ट करतात, हिरो 50% एक्सपोर्ट करतात, होंडा एक्सपोर्ट करतात. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की मी सगळ्यांना बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की आपल्याला ही इंडस्ट्री जगात पहिल्या नंबरवर न्यायची आहे आणि ही नेण्याकरता आपल्याला 25 लाख कोटी रुपयाची इंडस्ट्री बनवायची आहे. आणि त्यांनी सगळ्यांनी कामाला सुरुवात केली. मागच्या 4 महिन्यापूर्वी जगामध्ये आपला नंबर जो 7वा होता तो आता 3ऱ्या नंबरवर आला आहे आणि आपण जपानलाही मागे टाकून आपण आता 3ऱ्या नंबरवर आलो आहे. मी पुण्यामध्ये आलो होतो, मर्सिडीज नवीन लॉन्च केली तेव्हा मला त्यांनी सांगितलं की याच्यानंतर इलेक्ट्रिकच्याच मर्सिडीज बनवणार, इलेक्ट्रिकच्या बसेस, इलेक्ट्रिकच्या कार, इलेक्ट्रिकची स्कूटर, इलेक्ट्रिकच्या ऑटो रिक्षा मी जेव्हा सुरू केल्या देशात एवढा लोकांनी क्रिटिसिझम केलं, पत्रकारांनी मला असे प्रश्न विचारायचे की रस्त्यात गाडी बंद पडली तर धक्के कोण मारणार. एकाने ते विचारलं धक्के मारायला तुम्ही राहणार का. एकही गाडी बंद नाही पडली आणि आता इलेक्ट्रिक कार करता वेटिंग लिस्ट आहे. मध्ये मला टाटा मोटर्सचे एमडी भेटले, आपले मराठीच आहे. मला अभिमानाने सांगायला लागले की आम्ही आता हा प्लॅन्ट अक्वायर्ड केला, मी प्रोडक्शन वाढवणार आहे. अरे म्हटलं तू शेवटी मराठीच माणूस रे म्हटलं, अरे मारवाड्यासारखं काम कर म्हटलं. एका ठिकाणी काय 10 प्लॅन्ट टाक, जगात तुमच्या गाड्या निर्यात होतील आणि हा देश प्रगती आणि विकासावर पुढे जाईल. सगळे ब्रँड जगात आले, ट्रॅक्टर बसेसचे सगळे ब्रँड आपल्याकडे आले. आपलं सगळं ऑटोमोबाईल एक्सपोर्ट वाढत आहे. इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, बायो LNG आणि हायड्रोजन हे फ्युचर आहे. मी आता बंगलोरमध्ये अशोक लेलँडचे ट्रक 100% मिथेनॉलवर चालणारे लॉन्च केले. डिझेलचा भाव 110 रुपये लिटर आणि मिथेनॉलचा भाव 20 ते 22 रुपये लिटर. बंगलोर स्टेट कॉर्पोरेशनच्या बसेस बंगलोरमध्ये 20% मिथेनॉल टाकून त्याचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला. आपण कोळशापासून मिथेनॉल बनवतो. तुम्हाला माहिती आहे आता गॅस सिलेंडरच्या किमतीची चर्चा इलेक्शनमध्ये खूप आहे. मी पेट्रोलियम मंत्र्यांना यांना एक योजना दिली की आपण जो लो क्वालिटी कोल आहे त्याच्यापासून आपण मिथेनॉल बनवू. अमोनियम नायट्रेट जे मायनिंगमध्ये आहे ते आपण इम्पोर्ट करतो ते होईल आणि त्यातून आपण DME बनवू. आणि DME अमेरिकेमध्ये 40% LPG टाकतात आणि जर 40% DME जर LPG मध्ये टाकलंय तर गॅस सिलेंडरची किंमत 250 रुपयांनी पर सिलेंडर कमी होईल आणि आपलं इम्पोर्ट वाचेल. टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून काल मी जेव्हा होतो तेव्हा चांदीचा उद्योग खूप होता उपरी. मी त्यांना विचारलं इथे डिझायनिंग सेंटर नाही आहे. बोले नाही. बोला पहिलं ते करा. जोपर्यंत वर्ल्डमध्ये जे डिझाईन्स ऍक्सेप्टेबल आहे, ज्याची मागणी आहे ते तुम्ही तयार करणार नाही, तुम्हाला मागणी कशी, तुम्हाला डिमांड कशी वाढणार तुमची. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला क्वालिटी सेंट्रिक आणि मास प्रोडक्शन ऑटोमोबाईलमध्ये करण्याची संधी आहे. आज आपण इथेनॉल आणलं. इथेनॉलमध्ये मी आजच आत्ताच मुन्नाला गाडीत सांगितलं की इंडियन ऑइल आता इथेनॉलचे 300 पंप सुरू करतात. मीच मागणी केली वैद्य साहेबांना की पंप सुरू करा. माझ्याकडे एक फ्लेक्स इंजिनची इनोवा गाडी आहे. दुर्भाग्य या सगळ्या याच्यामध्ये आपल्या इथले जे टोयॅटो किर्लोस्करचे चेअरमन होते, किर्लोस्कर संबंध कोल्हापूरला आले होते लग्नात, माझे मित्र होते, त्यांचा अचानक डेथ झाला. आणि आज इनोवामध्ये टोयॅटोने
ही इनोवा गाडी तयार केली आहे. युरो 6 इमिशन नॉर्म्स आहे आणि ही गाडी 60% फ्लेक्स इंजिन आहे, 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलचा वापर होतो आणि इथेनॉलचा रेट 60 रुपये आहे, पेट्रोलचा 120 रुपये आहे आणि या गाडीचं पेट्रोलच्या किमतीत जर ॲव्हरेजची तुलना केली तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव येणार, म्हणजे ग्राहकाचा फायदा आहे. आता बजाज, TVS, हिरो यांच्या स्कूटर, ऑटो रिक्षा 100% इथेनॉलवर तयार होऊन पडल्या. तुम्ही जर आपल्या भागात इथेनॉल पोल्युशन नाही आहे, ग्रीन फ्युएल आहे आणि इथेनॉलच्या इकॉनॉमीचा फायदा शेतकऱ्यांना आहे. आपल्या इथे पहिले शुगर केन ज्यूसपासून आता आपण इथेनॉल बनवतो, मोलायसेस, बी मोलायसेस, सी मोलायसेस पासून बनवतो, आता बांबूपासून इथेनॉल बनवतो. आसाममध्ये नुमालीगड जे आहे तिथे आपण बांबूपासून इथेनॉल तयार करतो आणि एवढंच नाही तर आता परली राईस स्ट्रॉ पासून इथेनॉल तयार होत आहे. पानिपतला मोठा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे की 1 लाख लिटर इथेनॉल पर डे राईस स्ट्रॉ पासून, 150 टन डांबर बिटुमिन आणि 76,000 टन हे बायो एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन, आणि हे आपल्या देशात तयार व्हायला लागलं. आम्ही आमच्या नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार करतो, तुमचाही होतो आहे. तुम्ही आता कोल्हापूरमध्ये एवढे साखर कारखाने आहे, तुम्ही असा एअरपोर्ट तयार करा की इथे येणारं प्रत्येक विमान आपली टँक फुल करेल, त्याला पेट्रोलियम एव्हिएशन फ्युएल नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधन आपण त्यात भरू. तो दिवस दूर नाही आहे, हे शक्य आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या भागातल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस कोणत्या आहेत समजवून त्या दृष्टीने आपण विकासाचं मॉडेल तयार केलं तर रोजगाराची निर्मिती होईल. जोपर्यंत वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन 4 गोष्टींचा विकास होणार नाही तोपर्यंत इंडस्ट्री येणार नाही, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार नाही. आणि जोपर्यंत इंडस्ट्री आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार नाही तोपर्यंत रोजगार निर्माण होणार नाही आणि जोपर्यंत रोजगार निर्माण होणार नाही तोपर्यंत गरिबी दूर होणार नाही. हेच आमच्या आर्थिक धोरणाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हिंदुस्थानमधली गरिबी दूर करायची आहे. येणाऱ्या काळामध्ये हिंदुस्थानला सुखी, समृद्ध, संपन्न बनवायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट फक्त 12% आहे, तो 24% वरती न्यायचा आहे. कारण आपली एकेकाळी 90% पॉप्युलेशन कृषीवर अवलंबून होती. ॲग्रिकल्चरला गाव गरीब मजदूर आणि किसान याचं कल्याण करण्याकरता जल, जमीन, जंगल आणि जानवर आधारित टेक्नॉलॉजी ही डेव्हलप करायची आहे. आम्ही दुधाच्या क्षेत्रातही मोठ्या टेक्नॉलॉजी आणल्या आहेत. ब्राझीलमध्ये गेलेली गीर गाय आज 60 लिटर दूध देते. तिच्या सांडापासून तयार झालेलं सिमेंट आणून आता जसं टेस्ट ट्यूब बेबी आहे तसं टेस्ट ट्यूब गोरी तयार होणार आहे. एम्ब्रिओ ट्रान्सफरचे 3 सेंटर सुरू झालेले आहे आणि त्यातून प्रत्येक गाय ही 25, 30, 40 लिटर दुधाची झाली तर किती इकॉनॉमिक प्रोग्रेस येईल याचा तुम्ही विचार करा. तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी, फ्युचरिस्टिक विजन फॉर डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन फॉर फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट याच्या आधारावर आत्मनिर्भर भारत, $5 ट्रिलियन इकॉनॉमी, विश्वगुरू आणि सगळ्यांचा समतोल विकास करत असताना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचं संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचं निर्माण करण्याचं स्वप्न आणि त्याचं धोरण हेच आमच्या सरकारची सगळ्यात मोठी विशेषता आहे. ट्रान्झिट पिरियड आहे, समस्या अनेक आहेत, पण नीट धोरणं आखली तर येणाऱ्या काळामध्ये हे चित्र बदलणार आहे. आणि म्हणून हे चित्र बदलवण्याकरता आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला, NDAला मिळावे आणि विशेषतः पुन्हा एकदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री व्हावे. आणि म्हणून त्याकरता संजय मंडलिक यांना आपण निवडून द्या. इकॉनॉमिक प्रोग्रेस, इकॉनॉमिक ग्रोथ, ॲग्रिकल्चर ग्रोथ, एम्प्लॉयमेंट क्रिएशन, इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी आणि आत्मनिर्भर कोल्हापूर, आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्य याच्याबरोबर कटिबद्धता ठेवत असताना मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि परिवार पद्धती
त्याला अनुरूप शिक्षण आणि पारिवारिक पद्धती आणि त्याच्या आधारावर इतिहास, संस्कृती आणि विरासत याच्या आधारावर आपण नक्की विश्वगुरू बनू. आपलं साहित्य, आपली कविता, आपलं लेखक किती मोठे मोठी आहेत. मला कोल्हापूरला आल्यावर रणजित देसाईंची आठवण झाली. कोल्हापूरला आल्यावर शिवाजी सावंतांची आठवण झाली. कोल्हापूरला आल्यावर शाहू महाराजांचा इतिहास आठवला. कोल्हापूरला आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवला. खऱ्या अर्थाने इतिहास, संस्कृती आणि विरासत आपली ताकद आहे. एकीकडे इकॉनॉमिक प्रोग्रेस, दुसरीकडे सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरीकडे मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती आणि व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण आणि स्किल डेव्हलपमेंट या सगळ्यांचा इंटिग्रेटेड मॉडेल हेच भविष्यातल्या भारताचं योजना आम्ही तयार केली आहे. 10 वर्षात खूप चांगले परिणाम मिळालेले आहेत. पण मिळालेले परिणाम ये तो केवल न्यूजरील है, असली फिल्म शुरू होना बाकी है. तुमचे आशीर्वाद मिळाले तर नक्कीच होईल. वेळेची कमी आहे. मला पंढरपूरला आज 12:30 वाजता सभा आहे. त्यामुळे आपण काही प्रश्न विचाराल त्याचे उत्तर देण्याचा मी जरूर प्रयत्न करीन. पण संजयजींना प्रचंड मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आणण्याकरता आम्हाला आशीर्वाद द्या ही विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.